नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे। तर पहिला प्रश्न पहा, मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि 4 ची यशस्वी चाचणी कुठे घेण्यात आली? याचं उत्तर आहे ओडिसा, ऑप्शन नंबर 3। तर ओडिसाबद्दल आपण काही महत्त्वाचे पॉईंट बघूया जे परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारला जातात। तर बघा, ओडिसाचा जो स्थापना दिवस आहे हा पहिला प्रश्न बनते, 1 एप्रिल आहे। लोकसभा सीट आहे तिथे 21, राज्यसभा सीट आहे तिथे 10, विधानसभा सीट आहे तिथे 147। प्रसिद्ध ठिकाणी पुरी बीच आणि गोल्डन बीच आहे तिथे। कुलडीहा वन्यजीव अभयारण्य आहे तिथे। अभयारण्यावर जर प्रश्न विचारला तर कुलडीहा वन्यजीव अभयारण्य आहे तिथे। ओडिसाची काही महत्त्वाची विशेष माहिती आपण बघूया। बघा, राजधानी आहे ओडिसाची भुवनेश्वर, मुख्यमंत्री आहे मोहन चरण मांझी, राज्यपाल आहे डॉक्टर हरिबाबू कंभमपती। हे महत्त्वाचे पॉईंट आहे जे परीक्षेमध्ये 100% विचारला जातात। प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या राज्य सरकारने निजुत मोयना आणि निजुत बाबू कल्याणकारी योजना सुरू केले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे आसाम, ऑप्शन नंबर 3। प्रश्न क्रमांक 3 आहे, 2026 मध्ये 13वी ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे भुवनेश्वर, ऑप्शन नंबर बी। प्रश्न क्रमांक 4 आहे, जागतिक अवयवदान दिन केव्हा साजरा केला जातो? तर उत्तर आहे 13 ऑगस्ट, ऑप्शन नंबर 13, ऑप्शन नंबर 1। प्रश्न क्रमांक 5 आहे, हा सुद्धा दिन विशेषवरच प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन केव्हा साजरा केला जातो? तर हा सुद्धा 13 ऑगस्टला साजरा केला जातो, ऑप्शन नंबर 1 विभागाचा। प्रश्न क्रमांक 6 आहे, अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच ईडी संचालक राहुल नवीन यांच्या कार्यकाळात किती कालावधीची वाढ करण्यात आली आहे? उत्तर 1 वर्ष, ऑप्शन नंबर 3। प्रश्न क्रमांक 7 आहे, ब्रिक्स महासागर व ध्रुवीय विज्ञान कार्यगटाची 8वी बैठक कुठे झाली? उत्तर आहे गोवा, ऑप्शन नंबर 2। प्रश्न क्रमांक 8 आहे, काकोरी ट्रेन ॲक्शनचा 101वा वर्धापन दिन कधी साजरा केला जात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे 9 ऑगस्ट, ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, खाकी वर्दीतील योद्धा हे पुस्तक कोणाचे आहे? उत्तर आहे के विजय कुमार यांचं हे पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, लाईफ टाईम लिबर्टेरियन अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय लेखक कोण बनले? उत्तर आहे गुरुचरण दास। प्रश्न क्रमांक 11 आहे, उल्हास योजनेअंतर्गत कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने 99.9% यशस्वीता दरासह पूर्ण साक्षर क्षेत्राचा दर्जा प्राप्त केला आहे? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर। तर जम्मू काश्मीरवर काही महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते बघूया जे परीक्षेमध्ये विचारू शकतात। तर बघा, चिनार पुस्तक महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये आयोजित केले जाते, ठीक आहे, करण्यात आला। जम्मू काश्मीरमध्ये ओरेको चेरी आणि सेंट्रोज प्लम एक प्रकारचे अळुका बेर सिंगापूरला निर्यात करण्यात आले। रोग देखरेख मजबूत करण्यासाठी जम्मू काश्मीरने तात्काळ प्रभावाने काही रोगांना अधिसूचित करण्यायोग्य रोग म्हणून घोषित केले आहे। पुढचा महत्त्वाचा पॉईंट पहा, जम्मू काश्मीरमधील ओरेको चेरी आणि सेंट्रोज प्लमची पहिली खेप संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAE निर्यात करण्यात आली। खीर भवानी जत्रेचे आयोजन जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आले। त्यानंतर बघा, भारताच्या 7व्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राचे उद्घाटन जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आले। पारंपरिक पंजार्थ नाग उत्सव जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे साजरा करण्यात आला। प्रश्न क्रमांक 12 पहा, साहित्यभूषण पुरस्कार 2026 कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे भालचंद्र नेमाडे। तर बघा, स्थापना या पुरस्काराची झालेली आहे 2025 पासून सुरू करण्यात आला आहे। पुरस्काराची रक्कम या पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये, रोख मानचिन्ह व मानपत्र असे आहे। उद्देश्य, मराठी साहित्यात दीर्घकाळ उल्लेखनीय व भरीव कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ लेखकाचा जागतिक स्तरावर सन्मान करणे आणि हा पुरस्कारचा मुख्य हेतू आहे। वितरण सोहळा महाराष्ट्र शासनातर्फे होते। आयोजित केल्या जाणाऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या भव्य मंचावर हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जातो।
आणि 2025ला हा भेटला होता पहिला पुरस्कार मधु मंगेश कार्णिक यांना, आणि 2026चा या वर्षीचा भालचंद्र डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, कोणत्या देशाने आफ्रिकन स्वाईन फीवर ASF साठी MA104 ही स्वदेशी लस वॅक्सिन लॉन्च केली आहे? उत्तर आहे भारत, ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, ईशान्येकडील राज्याने आपल्या राज्य प्राण्याच्या संरक्षणासाठी मिशन क्लाउडेड लेपर्ड सुरू केले आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे मेघालय या राज्याने केलेले आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, परमप्रज्ञा AI सुपर कॉम्प्युटरचे अनावरण कुठे करण्यात आले आहे? उत्तर आहे IIT दिल्ली, ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, AI वर आधारित आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली 112 कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर आहे तेलंगणा, ऑप्शन नंबर 2. तर बघा, अशाच प्रकारे चालू घडामोडी बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे आपण दररोज 100 मार्कचा पेपर पोलीस भरतीचा फ्री देत असतो विद्यार्थी मित्रांनो, 1 रुपयासुद्धा घेत नाही. आणि आपल्या या चॅनलवर आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे, ती म्हणजे गणित बुद्धिमत्ता ही सिरीज. तर ते सिरीजसुद्धा कंटिन्यू पाहत चला. जवळपास आपण तो व्हिडिओ डेली टाकत आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.